नमस्कार. दरमहा मिळणारे 1,500 रुपयांचे पेन्शन सुरक्षित कसं करायचं याच्या एका अत्यंत महत्त्वाच्या विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. शासनाच्या विविध निराधार अनुदान योजनांचा लाभ मिळणाऱ्यांसाठी हयात प्रमाणपत्र म्हणजेच डिजिटल लाईफ सर्टिफिकेट कसं मिळवायचं हे आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया. आपल्या आजच्या या विश्लेषणाचे मुख्य मुद्दे असे आहेत. पहिला, नवीन शासन निर्णय. दुसरा, 5 महत्त्वाच्या योजनांची अपडेट. तिसरा, हे काम नेमकं कुठे करायचं. चौथा, यासाठी लागणारी आवश्यक ॲप्स. आणि पाचवा, ही संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने कशी पूर्ण करायची. सुरुवात करूया पहिल्या भागापासून, नवीन शासन निर्णय, ज्यामध्ये डिजिटल हयात प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आलं आहे. तर 7 मे 2026 रोजी आलेल्या या अत्यंत महत्त्वाच्या शासन निर्णयानुसार सर्व लाभार्थ्यांना आता त्यांचं डिजिटल लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच हयात प्रमाणपत्र ऑनलाईन सादर करणं सक्तीचं आहे. ही एक अत्यंत महत्त्वाची अट आहे जी प्रत्येकाने पूर्ण करणं गरजेचं आहे. आता वळूया भाग 2 कडे. 5 योजना आणि एक महत्त्वाची अपडेट. याचा नक्की कोणावर प्रभाव पडणार आहे? ही नवीन अट नेमकी कोणत्या योजनांसाठी लागू आहे हे आपण इथे पाहू शकतो. यात महाराष्ट्र राज्य आणि केंद्राच्या एकूण 5 प्रमुख योजनांचा समावेश आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना. यापैकी कोणत्याही योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी हा नियम लागू आहे. पण ही एवढी धावपळ नक्की कशासाठी? तर कारण आहे हे 1,500 रुपये. या सर्व योजनांतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1,500 रुपयांचं अर्थसहाय्य मिळतं. हे पैसे थेट डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे आधार कार्डशी जोडलेल्या बँक खात्यात जमा होतात. हे पैसे विना अडथळा आणि सुरळीतपणे मिळत राहावेत यासाठीच हे प्रमाणपत्र वेळेवर देणं अत्यंत गरजेचं आहे. भाग 3. हे काम करायचं कुठे? प्रमाणपत्र सादर करण्याचे नेमके कोणते पर्याय उपलब्ध आहेत ते आता आपण पाहूया. इथे आपल्याकडे 2 मुख्य पर्याय आहेत. तुम्हाला हे काम अगदी मोफत करायचं असेल तर तुम्ही स्वतःचा किंवा एखाद्या नातेवाईकाचा मोबाईल वापरू शकता किंवा मग ग्रामपंचायत ऑपरेटरची मदत घेऊ शकता. आणि दुसरा पर्याय म्हणजे सेतू केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र किंवा नागरी सेवा केंद्रात जाऊन फक्त 50 रुपये शुल्क भरून हे काम पूर्ण करता येऊ शकतं. सोयीनुसार कोणताही पर्याय निवडता येईल. भाग 4. आवश्यक ॲप्स डाउनलोड करणे. आपला स्वतःचा स्मार्टफोन या प्रक्रियेसाठी कसा तयार करायचा ते जाणून घेऊया. मोबाईलवरून ही नोंदणी स्वतः करायची असेल तर गुगल प्ले स्टोअरवरून फक्त 2 ॲप्स डाउनलोड करावी लागतील. पहिलं म्हणजे BSA म्हणजेच बेनिफिशरी सत्यापन ॲप आणि दुसरं आधार फेस RD ॲप, जे अत्यंत सुरक्षितरित्या चेहऱ्याची ओळख पटवण्यासाठी आवश्यक आहे. हे दोन्ही ॲप्स डाउनलोड करणं अगदी सोपं आहे. आणि आता भाग 5. स्टेप बाय स्टेप प्रक्रिया. ही संपूर्ण प्रक्रिया तणावमुक्त कशी पूर्ण करायची ते आता आपण पाहूया. चला तर मग सुरुवात कशी करायची ते समजून घेऊया. सर्वात आधी मोबाईलमध्ये BSA ॲप उघडा आणि आपल्याला समजेल अशी सोयीची भाषा निवडा. त्यानंतर प्रोसीड फॉर डिव्हाइस रजिस्ट्रेशन या बटणावर क्लिक करा. आता इथे ज्यांना पेन्शन मिळते त्या प्रत्यक्ष लाभार्थ्याचा आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकून हे डिव्हाइस रजिस्टर करून घ्या. झालं, पहिली पायरी पूर्ण. आता सर्वात महत्त्वाचा टप्पा. नोंदणी झाल्यावर योग्य ती योजना निवडा आणि बेनिफिशरी व्हेरिफिकेशनवर क्लिक करा. पुन्हा एकदा लाभार्थ्याचा आधार आणि मोबाईल नंबर टाका आणि आलेला OTP सबमिट करा. यानंतर मोबाईल कॅमेऱ्यासमोर चेहरा धरून किंवा बोटांचे ठसे देऊन पडताळणी पूर्ण करा. हे झाल्यावर तुमचं डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सहज डाउनलोड होईल. आहे की नाही एकदम सोपी प्रक्रिया? आता जाता जाता सर्वांसाठी एक विचार करण्यासारखा प्रश्न. आपल्या आजूबाजूला, समाजात किंवा ओळखीमध्ये असे लाभार्थी आहेत का ज्यांनी अद्याप त्यांचं डिजिटल लाईफ सर्टिफिकेट अपडेट केलेलं नाही? जर असतील तर त्यांच्यापर्यंत या सोप्या प्रक्रियेची माहिती नक्की पोहोचवा, कारण त्यांच्या दरमहा मिळणाऱ्या 1,500 रुपयांच्या अनुदानाचा हा प्रश्न आहे. या महत्त्वपूर्ण विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.